संत जनाबाई संत ज्ञानेश्वर माऊलींचे गुणगान करणाऱ्या वारकरी संप्रदायातील महान संत कवयित्री। महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळणदळताना कांताना ज्यांच्या ओव्या गातात त्या म्हणजे संत जनाबाई। अतिशय सामान्यातील सामान्य अशी ओळख, पण आयुष्यभर मोलकरणीचं काम करणाऱ्या एका दासीनं एक असामान्य काम केलं, ते म्हणजे तिनं काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले। दास्य भावाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संत जनाबाई। शेकडो वर्ष महाराष्ट्राच्या मुखात दोन संतांचे अभंग खडीसाखरेप्रमाणे घोलता येत, आणि ते म्हणजे संत तुकोबराय आणि संत जनाबाईचे गोड अभंग। संत कवयित्री म्हणून संत जनाबाई या जनमानसात लोकप्रिय आहेत। त्या जनाबाई यांच्या जीवनचरित्राविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। संत नामदेवाच्या समकालीन असलेली स्त्री संत म्हणजे गंगाखेडच्या संत जनाबाई होत। त्या स्वतःला नामयाची दासी असं म्हणून घेत। परभणी परळी मार्गावर गोदावरीच्या काठी वसलेले गंगाखेड हे गाव जनाबाईचे जन्मस्थान आहे। याच ठिकाणी दमा आणि कुरुण नावाचे पती पत्नी राहत होते। हे दाम्पत्य भावसार रंगारी समाजातील असावेत असा दावा गंगाखेडचे समाज बांधव करतात। पोटी संतान नसल्यामुळे दमा व कुरुण हे दाम्पत्य दुःखी होते, परंतु विठ्ठलाच्या कृपेने त्यांना मुलगी झाली। संत नामदेवांच्या जन्माआधी 6 वर्ष जनाबाईचा जन्म झाला। ते वर्ष येते साधारण 1263 ते 1264। दमा आणि कुरुण हे जेव्हा पंढरपुरास वारीसाठी येत, तेव्हा दामाशेट्टीकडे उतरत तेथेच मुक्काम करत। छोट्या जनाला त्यांनी दामाशेट्टी व गोदाईकडे ठेवले। जनाबाईने पुढे जेव्हा अभंग रचना केली, तेव्हा एका अभंगात त्या म्हणतात, गोनाईने नवस केला देवा पुत्र देई मला, ऐसा पुत्र देई भक्ता त्याला आवडे पंढरी नाता। शूद्र लेखुनी या भाव पोटी आले नामदेव, दामाशेट्टी हर्षला जनीने ओवाळीला। नामदेवाचा जन्म झाला तेव्हा जनाबाई पंढरपुरात दामाशेट व गोनाईकडेच राहत होती। हे वरील ओव्यांवरून स्पष्ट होते। जनाबाईंचे कष्टप्रद जीवन। जनाबाईला भाऊ बहीण होतेच। आई वडिलांच्या निधनानंतर जनाबाईला नामदेवांच्या कुटुंबाशिवाय कोणाचाही आधार राहिला नाही। रक्तातील नात्याचे कोणीच नसल्यामुळे अगदी पोरवयापासून त्या एकट्या पडल्या। दामाशेठ आणि गोनाईने जरी जनाबाई सांभाळले, जीव लावला, तरी अगदी लहान वयापासूनच जनाबाईस कष्टाची कामे करावी लागली। 14-15 माणसाच्या मोठ्या कुटुंबात दळण दळणे, सडा सारवण करणे, गोवऱ्या थापणे, पाणी मारणे, स्वयंपाक करणे अशी कामे करता करता जनाबाई मेटाकुटीस येई। भल्या पहाटे उठून ती जात्यावर धान्य दळत बसे। उखळ मुसळ वरवंटा पाटा जाते यांवरील अत्यंत कष्टाची कामे जनाबाई करी। आपले श्रम हलके होण्यासाठी काम करताना विठ्ठलाला सखा समजून त्या कविता करत। जात्यावरील गाणे आणि अभंग यांची रचना त्यांनी केली। त्यांच्या मनातील भक्तीचा असा आवाज कवितेतून सुस्पष्टपणे बाहेर येतो। जीवन अनुभवाचे अनेक आविष्कार जनाबाईच्या कवितेतून डोकावतात। माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अहेरू। कष्टाची कामे करताना जनाबाईचा विठ्ठलाशी सतत संवाद चालू असे। त्यांचे चिंतन अखंड चालू असे। नामदेवांच्या भक्तियोगाचा मार्ग त्यांनी निवडला व आपल्या सुंदर अशा अभंगातून भक्तीचे रसपान सर्वसामान्यांना घडवले। मी तो समर्थाची दासी मिठी घालीन पायाशी, हाची माझा दृढ भाव करीन नामाचा उत्सव। आम्हा दासीचे हे काम मुखी विठ्ठल हरीचा, सर्व सुख पायी लोळे जनी संगे विठ्ठल खेळे। भक्तीची उर्मी ही जनाबाईच्या अभंगाची मूळ प्रेरणा आहे। दैनंदिन कामे करतानाही त्यांनी भक्तीचा मळा फुलवला। विठ्ठलाचा ध्यास त्यांचे कष्ट हलके करी। एका अभंगात त्या म्हणतात, दळू कांडू खेळू सर्व पाप ताप जाळू, सर्व जीवामध्ये पाहू एक आम्ही होऊनी राहू, जनी मने ब्रह्मा होऊ ऐसे सर्व घरी पाहू। जनाबाईचे अभंग आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देतात। सामान्य माणसाला भक्ती मार्गाची वाट दाखवून त्याला नैतिक ताकद देतात। सामाजिक भेदभावाचा दुःखद अनुभव। जनाबाई रंगारी या शूद्र जातीत जन्माला आलेल्या असल्यामुळे त्यांना मंदिर प्रवेश नव्हता। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील बडवे मंडळी त्यांना मंदिर प्रवेश नाकारत। त्यामुळे जनाबाई मंदिराच्या दाराबाहेरील पायरीवर तासनतास बसून राहील। तेथून ती विठ्ठलाचे दर्शन घेई व विठोबाची साजरी मूर्ती डोळ्यात साठवून ठेवी।
एकदा एकादशीला विठ्ठल दर्शनासाठी गर्दी उसळली होती. असंख्य भाविक बायका पूजेचे साहित्य घेऊन मंदिरात जात होत्या. विठ्ठल दर्शनाच्या ओढीने जनाबाईही पूजेचे ताट घेऊन मंदिरात गेली. तेथील कर्मठ भटजीने जनाबाईला ओळखले व तिचे पूजेचे ताट भिरकावून दिले. धक्के मारून जनाबाईला बाहेर काढले. या घटनेने जनाबाईच्या तरुण मनावर खूप मोठा आघात झाला. आपल्याला पांडुरंगाची भेट नाकारली जात असेल तर काही हरकत नाही, आपण मंदिरात जाणार नाही तर पांडुरंग आपल्या भेटीला येईल असे अभंगातून सांगून त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली. विठ्ठल दर्शन जनाबाईला झाले नसले तरी ज्ञानदेवादिक भावंडांचा सहवास मात्र काही काळ जनाबाईंना मिळाला. ज्ञानदेव जेव्हा पंढरपुरात आले तेव्हा त्यांचा मुक्काम नामदेवाकडे पडला. या भावंडांच्या अलौकिक प्रतिभेने, त्यांच्या विद्वतेने आणि योग सामर्थ्याने जनाबाई चकित झाल्या. नामदेवानंतर जनाबाईवर सर्वात जास्त प्रभाव पडला तो ज्ञानदेवांचा. एका अभंगात म्हणतात, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. नामदेवांच्या व ज्ञानदेवांच्या सहवासात जनाबाईंनी भक्ती, ज्ञान व योग या 3 मार्गांचे चिरंतन अस्तित्व अनुभवले. ज्ञानदेवांच्या वाणीचा, लेखनाचा आणि प्रतिभेचा प्रभाव जनाबाईवर पडला. तशाच प्रकारे जनाबाईच्या भक्ती काव्याने ज्ञानदेवही प्रभावित होऊन म्हणतात, जनीचे हे बोल स्वानंदाचे डोल. आध्यात्मिक कसोटी लावली तर मुक्ताबाईपेक्षा जनाबाईचे मोठेपण उठून दिसते. परंतु नामदेवाची दासी ही जनाबाईची ओळख जातीभेदाच्या उतरंडीमुळे पुसू शकली नाही आणि असाधारण प्रतिभा लाभूनही जनाबाई सामाजिक प्रतिष्ठा मात्र मिळाली नाही. हे एक ऐतिहासिक दुर्दैव होय. सामाजिक प्रतिष्ठा तर दूरच, परंतु विठ्ठल मंदिरातील बडव्यांनी जनाबाईवर विठ्ठलाचा शेला व गळ्यातील तुळशीची माळ चोरी आणि विठ्ठल वाटवला असे 2 आरोप ठेवून महाजनांच्या पुढे जनाबाईला उभे केले. महाजन सभेने जनाबाईला दोषी ठरवून सुळावर देण्याची आज्ञा झाली. उपस्थित असलेले शेकडो भगवत भक्त दुःखी कष्टी झाले, परंतु लोखंडी सूळ तेथे आणताच त्याचे पाणी झाले. जनाबाईच्या नावाचा जयघोष झाला. जनाबाईच्या विठ्ठल भक्तीची प्रचिती सर्वांना आली. जनाबाई म्हणतात, जनी म्हणे देवा तू असता पाठीशी, नाही भय चिंता आम्हा लागी, ज्याचा सखा हरी त्यावर विश्व कृपा करी, उठो पडो नेदी त्याचे वाटे सोशी आघाताचे. जन्माने शूद्र असली तरी जनीची विठ्ठल भक्ती म्हणजे मनाची मलिनता धुवून काढणारी पवित्र गंगा होती. जनाबाईच्या निष्काम भक्तीचा आनंद घेण्यासाठी विठ्ठल जनाबाई जवळ जात. तिथे तिचे जाते ओढतात, तिला कामात मदत करतात. तिच्या थकल्या भागल्या शरीरावर वात्सल्याचा पदर पसरतात. संतपदाला पोहोचलेल्या जनाबाई या निरक्षर होत्या, परंतु त्यांनी जवळपास हजारो अभंग लिहिले. आजवर जनाबाईचे फक्त 350 अभंग मिळालेले आहेत. बाकी काळाच्या ओघात लुप्त झाले आहेत. अनेक विषयांना जनाबाईच्या कवित्वाने स्पर्श केलेला आहे. कृष्ण जन्म, बालक्रीडा, गोपालकाला, नामदेव चरित्र, हरिश्चंद्र आख्यान, थाळीपाक, तीर्थावळी, द्रौपदी वस्त्रहरण, सेना न्हावीचे चरित्र, ज्ञानदेव चरित्र, सोपानदेव महिमा आदी अनेक विषयावर जनाबाईने लेखन केलेले आहे. सर्व संतांनी जेव्हा सोबत तीर्थयात्रा केली व ते पंढरपुरास आले तेव्हा नामदेवांनी आपल्या घरी मोठा मावंजाचा कार्यक्रम केला. या प्रसंगी जनाबाईंनी संतांची सेवा केली. उच्च नीच असा भेदभाव टाळून ज्ञानदेवांपासून तर चोखोबांपर्यंत सारी मंडळी या सहभोजनास तयार होती. संत जनाबाई स्वतः सर्वांची व्यवस्था जातीने पाहत होत्या. या ऐतिहासिक प्रसंगाच्या त्या साक्षीदार होत्या. नामदेवांनी जेव्हा विठ्ठल मंदिराच्या पायरीवर समाधी घेण्याचे निश्चित केले तेव्हा अनंताचा हा प्रवास नामदेवांसोबतच करण्याची तीव्र इच्छा जनाबाईंनी व्यक्त केली. आषाढ मध्ये इसवी सन 1350 मध्ये संत जनाबाई संत नामदेवांसोबत पंढरपूर समाधीस्थ झाल्या. जनाबाईचे मृदू, लागवी व संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान या गोष्टींचा संगम होता. संत जनाबाई यांच्या चरित्राविषयी तुम्हाला काय वाटले किंवा तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला कोणत्या संतांच्या जीवनचरित्रावरती व्हिडिओ बघायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.